श्री मलंगडाच्या मुक्तीसाठी अनेक वर्षांपासून आवाज उठवला जातो। हिंदूंच्या मते श्री मलंगड आहे तर मुस्लिमांच्या मते हाजी मलंग। शिवसेना नेते आनंद दिघे साहेब यांनी अयोध्येतील श्री राम मंदिरासाठी चांदीची वीट पाठवली आणि त्यानंतर श्री मलंगडाच्या मुक्तीसाठी आवाज उठवला, एक आंदोलनच उभं केलं। इतिहासात हिंदू राजाच्या ताब्यात असलेला गड आज वक्फ बोर्ड स्वतःची संपत्ती सांगते। या मलंगडाच्या इतिहासाचा अभ्यास केला तर 6 प्रश्न समोर येतात, ज्यांची उत्तरे जर आपल्याला मिळाली तर हा गड नक्की हिंदूंचा की मुसलमानांचा हे समजायला आपल्याला मदत होईल। काय आहेत ते 6 प्रश्न बघूयात या व्हिडिओमध्ये। एक कथा या गडाबद्दल सांगितली जाते की इसवी सनाच्या 6व्या शतकात नलदेव मौर्य नावाचा राजा या ठिकाणी राज्य करत होता, ज्याची नोंद गॅझेटर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या खंड 14 मध्ये सापडते। म्हणजे त्यांनी तसा उल्लेख केलेला आहे। त्यांच्या कार्यकालात म्हणजे या राजाच्या कार्यकालात हाजी अब्द उल रहमान हा अरबी धर्मप्रसारक गडाच्या खालच्या टप्प्यात त्याच्या सहकाऱ्यांसह आला आणि या हाजी अब्द उल रहमानची सत्व परीक्षा घेण्यासाठी नल राजाने आपल्या मुलीला पाठवले। त्यात हाजी यशस्वी झाला, म्हणून खुश झालेल्या नल राजाने आपल्या मुलीचा विवाह त्या हाजीशी करून दिला। त्यांच्याच 2 समाध्या आज मुस्लिम लोक इथे पूजा करतात। याच हाजी मुले मुस्लिम लोक या गडाला हाजी मलंग म्हणतात। आता इथे पहिला प्रश्न असा तयार होतो की असा कोणता हिंदू राजा स्वतःच्या मुलीचं लग्न दाराशी आलेल्या अरबी माणसासोबत लावून देईल? राजा का त्या मुस्लिम हाजीची सत्व परीक्षा घेईल? ही कथा फक्त याच गॅझेटेअरमध्ये सापडते, बाकी कुठेच या कथेचा उल्लेख नाहीये। म्हणजे ब्रिटिशांनी ही कथा पूर्ण ऐकीव माहितीवरती लिहिलेली आहे। दुसरा प्रश्न ऐकण्याआधी एक थोडासा इतिहास आहे का की 17व्या शतकाच्या उत्तरार्धात याच मलंगडावर मराठा फौज आणि ब्रिटिश फौज यांच्यात एक मोठी लढाई झाली, ज्यात मराठे मलंगड राखण्यास यशस्वी झाले आणि या लढाईची नोंद पेशवे दप्तरात सुद्धा आहे। आणि मग आपला इथे दुसरा प्रश्न तयार होतो की मुस्लिम लोक ज्याप्रमाणे या गडाला हाजी मलंग म्हणतात याचा उल्लेख मराठा कागदपत्रात का आढळत नाहीत? मराठे या गडाला फक्त मलंगड हाच शब्द वापरत होते, जास्तीत जास्त मलंग बाबा असा कुठेतरी उल्लेख आपल्याला सापडतो। इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे म्हणतात की ठाणे जिल्ह्यात नवनाथ पंथाचा प्रभाव जास्त होता। नाथपंथांच्या हिंदू संन्याशाला मलंग म्हणण्याची पद्धत आहे, म्हणून त्याला श्री मलंगड असे म्हटले। मुसलमानांनी त्याला हाजी मलंग म्हणायला सुरुवात केली। हाजी हा शब्द देवस्थानाच्या ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये कुठेच आढळून येत नाही। मलंग या शब्दाचा उल्लेख मात्र सापडतो। मधल्या काळात मुसलमानांनी या देवस्थानावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली, त्या देवस्थानाचे दर्ग्यात रूपांतर केले। तेव्हापासून मुसलमानही त्यावर दावा करतात, परंतु येथील सर्व धार्मिक विधी हे हिंदू पद्धतीनेच होत असतात आणि त्यासाठी इथे पूजा करण्याचा मान कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण असलेल्या केतकर घराण्याकडे आहे। पूर्वापासून पिढ्यानपिढ्या हा वारसा केतकर घराण्याच्याच कडे आहे आणि ते पुढे हस्तांतरित सुद्धा होत आहे। त्यामुळे इथे तिसरा प्रश्न असा तयार होतो की ते जर मुसलमानांचे स्थान आहे तर तिथे हिंदू पुजारी कसे आणि धार्मिक विधी हिंदू धर्माप्रमाणे कसे काय होतात? आजही या गडावर पुरातन अवशेष आपल्याला सापडतात, ज्यामध्ये जालिंदरनाथ आणि कानिफनाथ यांच्या समाध्या सुद्धा आहेत, तर मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गणपती, हनुमान आणि इतर देवींची मंदिरे सुद्धा आहेत। मग चौथा प्रश्न असा की ही सर्व मंदिरे आणि समाध्या कोणी आता जाऊन तर तिथे बांधलेल्या नाहीत, मग या कधीपासून आहेत याची चौकशी एकदा नीट व्हावी। गडावरील पूजा करण्याचा मान केतकर घराण्याकडे मराठ्यांच्या काळापासून चालू आहे। हिंदू भाविक आणि मुस्लिम भाविक दोघेही या गडावर दर्शनासाठी जात असतात, म्हणून सर्व धर्म संभाव या भावनेतून गोपालकृष्ण केतकर यांनी 1952 साली या ठिकाणाची नोंदणी श्री पीर हाजी मलंग साहिब दर्गा अशी करून घेतली। पण कालांतराने मुस्लिम लोकांनी हिंदू पूजेला विरोध करायला सुरुवात केली। ऐतिहासिक सर्व पुरावे असताना सुद्धा हिंदूंना विरोध केला जात आहे, म्हणून अनंत गोखले यांनी 1982 ला ठाणे कोर्टात देवस्थानाच्या नोंदणीवरच आक्षेप घेतला आणि एक खटला दाखल केला। हा खटला चालूच नाही म्हणून नासिर खान आणि फजल खान याने 2006 ला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, पण उच्च न्यायालयाने नासिर खानला ठाणे कोर्टात पाठवले। मग नासिर खान आणि फजल खानने गैरमार्गाने मलंगड देवस्थानाची नोंदणी वक्फ बोर्डात करवून घेतली। मग इथे 5वा प्रश्न तयार होतो की थेट मुस्लिमांशी संबंध नसताना सुद्धा वक्फ बोर्डात नोंदणी करण्याचा इथे काय संबंध? वक्फ नोंदणी विरोधात मदन बलकवडे यांनी 2006 साली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, म्हणून उच्च न्यायालयाने वक्फ बोर्डाच्या नोंदणीला स्थगिती दिली आणि जोवर ठाणे कोर्टात निकाल लागत नाही तोवर यात लक्ष घालायची वक्फ बोर्डाला गरज नाही अशी ताकीद सुद्धा दिली। एवढं असताना सुद्धा पुन्हा नासिर खान आणि फजल खान याने देवस्थानाची नोंदणी
वक्फ बोर्डामध्ये करवून घेतली आणि वक्फ बोर्डाने प्रमाणपत्र सुद्धा दिलं। मग 6वा प्रश्न असा तयार होतो की न्यायालयीन स्थगितीला फाट्यावर मारून देवस्थानाची नोंद वक्फ बोर्डाने करवून घेण्याची घाई का? मलंगडाचा अभ्यास करत असताना ही 6 प्रश्न आपल्याला नेहमीच पडतात आणि ही 6 प्रश्न आजही अनुत्तरित आहेत। जर तुमच्याकडे या 6 प्रश्नांची उत्तरे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मुक्काम पोस्ट महाराष्ट्राला नक्कीच सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।